आणि आता विमान अपघातानंतर बातमी आहे राष्ट्रवादी विलीनीकरणासंदर्भातली। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचं स्वप्न पूर्णच राहणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। त्याला कारण ठरलंय सुप्रिया सुळेंनी केलेलं एक मोठं विधान। दादाची स्वप्न दादा सोबतच गेल्याचं त्यांनी म्हटलंय। तर यावर रोहित पवारांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। काय म्हणाल्यात सुळे आणि काय प्रतिक्रिया दिली आहे रोहित पवारांनी आपण ऐकूयात। माझा भाऊच राहिला नाही, आता दादाच नाही राहिला, क्या मायने रखता है। त्याचं दुःख, दादांनी घेतलेले निर्णय, दादाची स्वप्न ती दादाबरोबरच गेली ना। आणि आज माझा भाऊच नाही राहिला, त्याच्यामुळे आज कोण काय म्हणतंय याला काय फरक पडतो मला खरंच सांगा। आज दादा नाही आहेत, त्यामुळे याच विषयावर चर्चा करणं गौण आहे। आणि त्यामुळेच मी सांगतो की आमच्यासाठी या विषयाला पूर्णविराम लागलेला आहे दादा गेल्यानंतर लगेचच्या लगेच। त्यामुळे मुद्दामून काही नेत्यांचं महत्त्व त्या पक्षामध्ये राहावं आणि ते नेते हे पवार साहेबांना, सुप्रियाताईंना, आम्हाला तिथं विरोध करतायत आणि विरोध करतायत म्हणून त्यांचं महत्त्व आहे हे सारखं सारखं टिकावं म्हणून सारखं सारखं विषय हे तेच त्या ठिकाणी तिथं आणत आहेत।